पुण्यातील संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनला 17 जानेवारीच्या रात्री सुमारे 9 वाजता एक माहिती मिळाली. 2 लोकांनी एका तरुणाला अपघात झाल्याचे सांगून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर सत्य परिस्थिती वेगळी निघाली. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना विचारले. डॉक्टरांनी सांगितले की 28 वर्षाच्या तरुणाला 2 व्यक्ती हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. त्यांनी सांगितले की त्यांनी त्याला रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेले पाहिलं आणि मदत म्हणून रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी तपासणी केली असता तो तरुण आधीच मृत पावला होता. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला. तरुणाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून हत्या करण्यात आली होती. म्हणजेच हा अपघात नसून एक खून आहे हे पोलिसांना स्पष्ट झालं. पोलिसांनी तात्काळ त्या 2 व्यक्तींबद्दल चौकशी सुरू केली ज्यांनी तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी त्यांचे नाव, पत्ता आणि फोन नंबर लिहून ठेवले होते, पण ते कधी आणि कसे गायब झाले याची कोणालाही माहिती नव्हती. आता पोलीस त्यांनी दिलेल्या पत्त्याशी आणि फोन नंबरची चौकशी करत होते, जेणेकरून हे कळू शकेल की ते खरंच मदत करण्यासाठी आले होते की या हत्येशी त्यांचा काही संबंध आहे. पोलिसांनी तात्काळ मृत तरुणाचे फोटो आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवले, जेणेकरून त्याची ओळख पटू शकेल. 2 दिवसांनी एक मिसिंग केस समोर आली. पोलिसांनी तरुणाची ओळख आणि वय विचारल्यावर सर्व माहिती हरवलेल्या व्यक्तीशी जुळत होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तरुणाच्या कुटुंबियांना बोलवले आणि त्यांना माहिती दिली. घरातील लोक धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी शवगृहात जाऊन मृतदेह पाहिला. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तो मृतदेह त्यांच्या मुलाचाच होता. बालाजी लांडे असं त्याचं नाव होतं. पोलीस जेव्हा कुटुंबियांची विचारपूस करत होते तेव्हा त्यांना समजलं की बीडमध्ये एक तहसील आहे, माजलगाव. हा तरुण याच गावाचा रहिवासी होता. तो पुण्यात पिंपरी चिंचवड परिसरात एका MIDC मधील फॅक्टरीत गेल्या 2 वर्षापासून काम करत होता. त्यामुळे या मुलाची ओळख पटली आणि हेही समजले की त्याचा मृत्यू अपघाताने झाला नव्हता. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेल्या लोकांची ओळख अद्याप स्पष्ट झाली नव्हती. पोलिसांनी तपास सुरू ठेवला आणि CCTVच्या माध्यमातून हे प्रकरण तपासण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सर्वात आधी हॉस्पिटलमधील फुटेज तपासले, पण त्यात त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये आणणाऱ्या दोघांचे चेहरेही स्पष्ट दिसत नव्हते. काही फुटेजमध्ये तर चेहरे पूर्णपणेही दिसत नव्हते. मग पोलिसांनी हॉस्पिटलच्या बाहेर लावलेल्या कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यावेळी पोलिसांना काही महत्त्वाचे फुटेज मिळाले. त्यांनी पाहिले की त्या 2 व्यक्ती एका रिक्षामध्ये त्या तरुणाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. पोलिसांनी रिक्षाची नंबर प्लेट तपासली तेव्हा त्यांना समजले की रिक्षाला नंबरच नाही. नंबर प्लेट पूर्ण पांढरी होती. यामुळे पोलिसांना संशय आला की यात काहीतरी गंभीर षडयंत्र आहे. एकीकडे ओळख लपवणे, दुसरीकडे रिक्षाला नंबर प्लेट नसणे आणि रिक्षा अगदी नवीन असणे. पोलिसांना नवीन रिक्षाचा शोध घेणे काही कठीण नव्हते, कारण इतकी नवीन रिक्षा शहरात कोणीतरी नक्कीच खरेदी केली असेल. पोलिसांनी शोरूममधूनही चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेजमधून रिक्षाचा मार्ग शोधायला सुरुवात केली. फुटेजमध्ये दिसत होतं की रिक्षा गुरुकुल एरियाकडे गेली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी पोहोचून तपास सुरू केला. आता पोलिसांना वाटू लागले की हे ठिकाण संपूर्ण षडयंत्राचा महत्त्वाचा भाग असू शकतो. हा पोलिसांसाठी एक मोठा पुरावा होता. पोलीस आता जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते की गुरुकुल एरियामध्ये ती रिक्षा कोणाकडे आहे. पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की तशीच एक रिक्षा एका बिल्डिंगजवळ उभी होती. पोलिसांनी बिल्डिंगमध्ये जाऊन तपास सुरू केला आणि जसे ते लिफ्टजवळ पोहोचले तसे त्यांना काही रक्ताचे डाग दिसून आले. लिफ्टच्या आत रक्ताचे डाग पसरले होते, जसे कोणीतरी ते पुसण्याचा प्रयत्न केला असावा. पण काही रक्ताचे डाग अगदी स्पष्ट होते. पोलीस लिफ्टने वरच्या मजल्यावर गेले आणि तिथल्या फ्लॅटमध्ये जाऊन चौकशी सुरू केली. एका फ्लॅटमध्ये त्यांना 16 वर्षाची मुलगी एकटीच राहत असलेली दिसली. पोलिसांनी त्या मुलीलाही प्रश्न विचारले, जेणेकरून हे कळू शकेल की या फ्लॅटचा या प्रकरणाशी काही संबंध आहे की नाही. त्या मुलीने सांगितले की बालाजी लांडे हा तिचा दूरचा नातेवाईक होता आणि त्याची हत्या झाली आहे. त्या मुलीने भीतीपोटी हे सर्व सांगितले की हा अपघात नसून एक हत्या आहे. ती म्हणाली, बालाजी बहुतेक वेळा त्यांच्या घरी दारू पिऊन येत असायचा आणि तिच्या आईसोबत गैरवर्तन करत असायचा. मुलीच्या आईला हे सर्व सहन झाले नाही आणि तिने तिची मुलगी आणि 4 बाहेरच्या लोकांना या कामात सहभागी केले. 17 जानेवारीच्या रात्री जेव्हा बालाजी दारू पिऊन घरी आला तेव्हा त्याने पुन्हा गैरवर्तन केले. घरात असलेले लोक आधीच यासाठी तयार होते, त्यामुळे त्यांनी त्याला जबर मारहाण केली. त्यातच तो गंभीर जखमी झाला. मग त्यांना वाटले की या प्रकरणाला आपण अपघात दाखवावा. 2 व्यक्ती त्याला रिक्षामध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी अपघाताचा बनाव रचला. पण जेव्हा पोलिसांनी अधिक तपास केला तेव्हा घटना काहीतरी वेगळीच निघाली. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात सुरेखा भातने आणि तिची अल्पवयीन मुलगी राहत होती. बालाजी, जो पुण्यात रोजगाराच्या निमित्ताने काम करत होता, तो बहुतेक वेळा सुरेखाच्या घरी येत असे. या दरम्यान बालाजीचे सुरेखाच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध निर्माण झाले,
जेव्हा सुरेखाला हे समजलं तेव्हा तिने तिच्या मुलीला समजावलं आणि रागाच्या भरात बालाजीचा नंबर ब्लॉक केला. याशिवाय सुरेखा आणि बालाजी यांच्यातील एक कॉल रेकॉर्डिंगनुसार बालाजीने सुरेखाला विचारलं होतं की तिने तिच्या मुलीच्या मोबाईलवरून त्याचा नंबर का ब्लॉक केला. तसेच सुरेखाने त्याला धमक्या देऊन सांगितले की तू माझ्या मुलीचा पाठलाग करू नये. 17 तारखेला त्याने त्याच्या आईला सांगितले होते की तो सुरेखाच्या घरी जाईल, पण त्यानंतर अचानक त्याचा मोबाईल बंद झाला आणि त्यामुळेच त्याची आई आणि कुटुंबीय चिंतित होते. घरच्या लोकांनी बालाजी अचानक गायब झाल्यानंतर हरवल्याची तक्रार दाखल केली. 17 जानेवारीच्या रात्री जेव्हा बालाजी सुरेखाच्या घरी गेला तेव्हा तिथे खूप भांडणं झाली. घरात असलेल्या लोकांनी त्याला जबर मारहाण केली आणि त्यातच तो गंभीर जखमी झाला. हे सगळं पाहून ते घाबरले आणि त्यांनी अपघाताचा बनाव रचला. आदित्य शरद शिंदे आणि दिनेश सूर्यकांत उपाळे हे दोघे त्याला रिक्षामध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि हा अपघात असल्याचा बनाव रचला. पण पोलिसांनी CCTV फुटेजच्या माध्यमातून सर्व काही उघड केले आणि हे सिद्ध झाले की हा एक कट होता. पिंपरी चिंचवड क्राईम ब्रांच युनिटने दिनेश सूर्यकांत उपाळे आणि आदित्य शरद शिंदे याला अटक केली आहे. पोलीस अजून 3 आरोपींचा शोध घेत आहेत. कोणत्याही वादाचे समाधान हिंसा नाही. सुरेखा आणि तिच्या साथीदारांनी रागाच्या भरात एक भयंकर गुन्हा केला, ज्यामुळे ते त्यात स्वतःही अडकले. आरोपींनी हत्येला अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या तपासात सत्य समोर आलेच. गुन्हा कितीही नियोजनबद्ध पद्धतीने केला तरीही एक ना एक दिवस सत्य समोर येतेच. जर बालाजी वारंवार सुरेखाच्या घरी जाऊन गैरवर्तन करत होता तर त्या समस्येचे निराकरण कायदेशीर पद्धतीने केले गेले असते. खुनासारखे धोकादायक पाऊल उचलणे हे योग्य नव्हते. आजच्या काळात CCTV कॅमेरे गुन्हे उघडकीस आणण्यात मोठी भूमिका बजावतात. गुन्हेगार कितीही विचारपूर्वक गुन्हा करत असेल तरी कॅमेऱ्यांपासून वाचणे जवळपास अशक्य झाले आहे. सुरेखा आणि तिच्या साथीदारांनी विचार न करता एक मोठा गुन्हा केला, ज्यामुळे ते स्वतःही अडचणीत आले. त्यामुळे नेहमी विचारपूर्वक कोणतेही पाऊल उचला. या घटनेवरून समजते की जीवनात योग्य वेळेला योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सुरक्षित आणि सतर्क रहा.